आपल्या चुलीवरती पाणी गरम होत आहे आणि पाणी गरम होत आहे त्याच्या वरती अजून काहीतरी गरम होत आहे. आपल्या संकेतबाईंनी जेलीफिश पकडला नाही, असं पकडलंय ना. शुभ सकाळ मित्रांनो. हवा येणार आहे. वाजले 8:30 वाजले आणि कोरोना वाटत नाही. मगाशी पण कॉल केला मला, मध्ये रस्त्यामध्येच होता, तर येईल तो पण तयार व्हायचं. सर्व झोपलेले तर सर्वांना उठवूया आपण. हे बघा, राहुल झोपलाय, संकेत झोपलाय, इथे पण झोपले माया, मान्या, ओमकार. आणि माझ्या कॅमेऱ्याला काय लागलंय. उठलोय मी आणि हे बघा राहुल इथे झोपलाय. हा बघा संकेत, माया उठलाय वाटतं, माया उठल्या, हेमंत उठल्या आणि तिथे मान्या आणि ओमकार झोपलेले आहेत. आणि आपला आव्या भाई येणार आहे, आपल्याला तयार व्हायचं. पण भाई लोक उठतील तेव्हा ना आपण सर्वात पहिला उठलेलं. झोपलाय हा, त्याच्या शरम आहे केलं. हा उठायचंय, आव्या येतो एवढ्या लांबून. तुम्ही झोपलात, झोपला होता तो पण गाडीमध्ये व्हिडिओ कॉल केलेला त्याला मगाशी. आणि इथे झोपले हेमंत तिथे आहे. थंडी वाजते आहे, फट्टाने थंडी वाजते, तरी पण आम्ही उठलो आणि चाललंय पाणी गरम करायला. आणि आज आपल्याला जायचं स्वर्गात, म्हणजे रत्नागिरी. अरे वारे, सकाळ सकाळी आम्ही कोकणामध्ये जॉगिंग केली आहे. आम्हाला वाटलं आव्या आला, आव्याची बस आली आणि आव्याला काय माहिती पडणार नाही आणि त्याच्या मोबाईलला नेटवर्क नाही, कॉल नाही लागत आहे. त्यामुळे आम्हाला वाटलं बस आली आणि आव्या आला आणि आव्या उतरलाय. आणि त्याच्यासाठी मी आणि हेमंत आम्ही असे धावलोय ना, कुत्र्यासारखं धावलोय. आणि कुत्रा पण पुढे धावला, आणि पुढे आमचा कुत्रा पण धावलाय. तो बोलत चायला हे लोक का पडतात, पाठी कोणतरी लागला आणि छाती भरून गेली पूर्ण. सकाळ सकाळी हेमंत सकाळ सकाळी धावून कसं वाटतं, छाती. आपल्या चुलीवरती पाणी गरम होत आहे आणि पाणी गरम होत आहे त्याच्या वरती अजून काहीतरी गरम होत आहे. आणि माझ्या पाठी थोडं थोडं दिसत असेल, एवढं नाही, थोडंफार दाखवलं मी. पोरं आपले अंघोळ करतायत, माझी अंघोळ झालेली आहे आणि मी चाललोय आता रेडी होण्यासाठी. आणि आपला आव्या भाई पण आलाय, तर आव्या भाईला पण आपण आपल्या ब्लॉग मध्ये घेऊया. आपला आव्या भाई आलेला आहे. आम्ही लोक अंघोळ करत होतो तेव्हा मला शूट करायला भेटलं नाही आणि आता म्हणून मी आलो इथे स्पेशली. पहिला धावत आलो पुढे आव्या आलाय म्हणून. आपला आव्या भाई आलेला आहे. आव्या भाई झोप झाली ना पूर्ण? थोडीफार झाली. मग आता बाकीची गाडीच्या मागे बसून करायची. आता आव्या फ्रेश होतोय, मग आम्ही लोक निघणार आहोत स्वर्गात, म्हणजे रत्नागिरी. कारण घ्यावा देव दिवाळीची. आणि आम्ही लोक फायनली रेडी झालेले आहोत. आणि मी एकटा मी आणि हेमंत आणि महेश आणि ओंकार रेडी झालाय. आणि राहुल पण, फक्त जे मेन साहेब आहेत ते रेडी नाही झाले. मालक वर्दी पाहिजे बाकी, त्यांनी वर्दी नाही घातली. गावची करंजी, बाय गावची करंजी. हे बघा साहेब, बघा साहेबची बॉडी बघा, उतरली बॉडी. काम चालू आहे. आपल्याकडे एकच छावा, माया दादा. अरे वा, महेश बाबा. मायाला ज्या ज्या पोरी बघतात त्यांनी प्लीज मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. या टायमाला वोट नाही तर वोट नाही द्या, ठीक आहे. इसमें 4 कपड़ा चेंज किया तब जाके इसको अच्छा लगा. टिक्का लाव हेमंत, चांगला वाटशील. नहीं, लास्ट टाइम में मेरे को ऐसा लगा कपड़ा चेंज करके मैं खुद चेंज नॉर्मल पैंट के ऊपर एक जैकेट पहनता है.
फॉर्मल शपथ खतरनाक है खतरनाक है हाँ? और ये बोलता अच्छा लग रहा है और अब हम करने जा रहे हैं नाश्ता ये बोल रहे अच्छा लग रहा है हाँ अच्छा दिख रहा है फोटो कैसा आएगा इसका अच्छा रेडी झालो आहे आणि आपली पब्लिक पण रेडी झाली आहे आणि आता आम्ही लोक निघालोय फायनली म्हणजे मी एकटाच निघालोय बाकी कोण बाहेर निघत नाही रेडी आहे हा आपला हेमंत भाऊ ऑलरेडी रेडी आहे आणि हा बघा हा अजून खातोय म्हणजे यायला अजून यायचा टाइम नाही काय बोलणार आता हाच आहे तो हा बघा आता बाहेर आला भाकरी चटणी शेजवान चटणी किया आम्ही ब्रँड स्पॉन्सर करतो पैसा पैसा भेज दो हमको स्पॉन्सरशिप कर रहे आता जाऊया आपण आपल्या गाडीकडे हेल्मेट रेडी आहे ड्रोन रेडी आहे आणि बॅग पण रेडी आहे आणि आमचे बाबा पण रेडी आहे आणि ही गाडी पण रेडी झाली आहे नको नको दाखवायला नको अभयने बघितलं व्हिडिओ मध्ये तर वाटलं बोलू गाडी दाखवायला नको अभयने बघितलं पाठ कट तेवढा पाठ कट आहे आपला एकदम छावा भाई आपले ब्लॉग बघताना कुठल्या पोरी ब्लॉग बघत असतील तर प्लीज आपल्या हेमंत भाई साठी एक पोरगी बघायची आहे एक नाही जेवढं ज्यांना जेवढं देशील तेवढं कमी आहे अव्या काहीतरी बोलते अव्या याला जेवढं द्याल तेवढं कमी याचं पोट कधी भरत नाही म्हणूनच बोललो असं बोलतो असं भाई लोकांनी अजून घरात बाहेर निघत नाही ते बघा अजून बाहेर नाही निघत आहेत तो निघतो करून फायनली निघालोय मगाचपासून निघतात किती टाइम झाला 8 वाजता निघायचं बोलून 8:30 मला वाटतं इथेच वाजवल्या त्या लोकांनी आणि अजून येत नाही अजून पण बाहेर नाही निघत आहेत पुढे आलो तरी आता पटकन गाडी काढायची पटकन जायचं बोटीला हे तवसाळला जायचं ना आपल्याला इथून आम्ही लोक जाणार मुसलुंडीवरनं आम्ही लोक जाणार आहे तवसाळ फेरीला आणि तवसाळवरनं फेरी करून आम्ही लोक पोहोचणार जयगड जिंदालला आणि मग तिकडनं आम्ही रत्नागिरीत एंटर करणार मग तिकडनं देवगडी बीच आणि सर्व असे आम्ही स्पॉट ठरवले तर हर एक स्पॉटच्या चांगल्या व्हिडिओ काढायचा मी प्रयत्न करेन आणि आपल्या ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन मी फायनली आपण आपल्या गाडीवर आहे आणि पाठी आपली पब्लिक आहे पूर्ण आणि आपण निघालोय फायनली निघतोय करून शेवटी आत्ता निघालोय आणि आपल्या ओमकार भाऊचा माईक पण खराब झालेला आहे आणि फालतूगिरी झाली आहे आणि आपल्या महेशचा मूड खराब झालेला आहे नाही माझा मूड कधीच खराब नसतो बघितलं समजलं ऐकलं आम्ही चला आता आम्ही निघालो आहोत आता भेटू तवसाल बोट फेरीच्या इकडे फायनली आम्ही लोक तवसालला पोचायला आलोय तवसाल बोट फेरी आणि आता इकडनं आम्ही 8:30ची काहीतरी फेरी आहे ती फेरी पकडणार आहोत आणि ती फेरी पकडून आम्ही लोक जाणार आहोत रत्नागिरी जयगडला आणि निसर्ग असा सुंदर असा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर मी आणि राहुल आणि माझी गाडी ही फिलिंगच एक अलग आहे वेगळीच फिलिंग आहे ही आणि इथे ड्राईव्ह करायची मजाच अलग आहे कारण शेवटी हे काय आहे तर आपलं कोकण 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 गणपती फुलाचं दर्शन कोकण आणि फायनली आपण तवसाल फेरी बोटच्या इथे पोचलो आहे आणि आपलं इथे आगमन झालेलं आहे आणि इथे ऑलरेडी खूप साऱ्या गाड्या लागल्यात आणि आम्ही लोक आलो आहोत आणि फेरीचा टाईम मला वाटतं इथून निघालेला आहे सुटला आहे वाटतं आपला फेरीचा टायमिंग आणि हे बघा ओमकार भाऊ इथे उभा आहे आणि महेश संकेत आणि उभा आहे ओमकार भाई हाय कर ओमकारचा पण ब्लॉग चालू आहे माझा पण ब्लॉग चालू आहे किती सुंदर असा व्ह्यू आहे हा आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतोय समोर आहे ती जयगड जेट्टी आहे आणि तो आपला जिंदालचा कारखाना आणि
मी आता हेल्मेटवरनं कॅमेरा काढायचा प्रयत्न करतोय, पण तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी मी थोडं फिरतोय. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं निसर्ग आणि आपला कोकणाची ब्युटी. अजून फेरी चालू झालेली नाही वाटतं. आणि आपला संकेत भाऊ, आपला मेन माणूस संकेत भाऊ, काय बोलतो? मजेत मजेत. आणि आपला ओमकारचा ब्लॉग चालू आहे, ओमकारच्या ब्लॉगमध्ये आपण येऊया. ओमकार आणि आपले ओमकार भाऊ समोर आहेत. आणि महेश भाई काय बोलतोस? आता आम्ही जयगडच्या बीचवर आहे ना? नाही, आपण आता तवसाल फेरीला आहे, जयगड त्या साईडला आहे. त्या साईडला आहे काय? हा. आणि महेश भाईला वाटतं फोटो काढायची हाऊस आलेली आहे. आणि आपले ओमकार भाऊ आणि आम्ही दोघं जण आमने सामने. आवाज येणार आवाज येणार. आता आम्ही इथून फेरी पकडतोय, त्यानंतरला जयगडमध्ये भेटूया. हेमंत भाऊंनी व्हिडिओ काढायला स्टार्ट केले, त्याच्यासाठी थम्स अप. आणि आपले अभि भाई फायनली मुंबईवरून इथे पधारले आहेत, तर त्यांचं खूप 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 स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये. आणि ह्यांना पण भरपूर पोरींनी लाईक करा आणि सबस्क्राईब. आणि हा तुमचा भाऊ इकडे उभा आहे आणि आपला एक भाऊ तिकडे उभा आहे. आणि आता आपण आपल्या त्या भावाकडे जाऊया. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आपले संकेत भाऊ आहेत ना, आलो मासा बघायला आलो. हा रे. आणि आपले संकेत भाऊ मासे पकडण्यासाठी गल रेडी करतायत. आणि आपल्या आव्या भाईला कुठं मोठा मासा दिसतोय, तर मी जरा मासा बघायला चाललोय. मला मासा बघायचा आहे. हा जेलीफिश आहे, जेलीफिश आहेत इथे. हा तिथे कॉर्नरलाच आहे. भाई जेलीफिश लास्ट टाइम पण बघितली होती, ह्या टायमाला पण मला बघायची. मी धावतोय जेलीफिश बघण्यासाठी. जेलीफिश फक्त पकडून पण मला बघायचे जेलीफिश. जेलीफिश जेली. आपल्या संकेत भाईने जेलीफिश पकडला नाही. मासा पकडलाय ना. हाय आता गल टाकलाय मासे पकडण्यासाठी. आणि बघूया आता याला किती मासे. ते जाळं ऑलरेडी लावलेलं आहे मला वाटतं रे. आणि हे आपल्या संकेत भाऊंनी गल टाकलाय, बघूया मासा लागतो काय. आपल्याला फेरी बोटची तिकीट काढायला लाईनीमध्ये उभे आहोत. 110 बाईकची किती आहे रे? 80 रुपीज. आणि पर पर्सन आहे 30 रुपये. छावा, एकच छावा. फायनली आपली तिकीट काढून झालेली. आपल्या संकेत भाईच्या गाडीचा नंबर वरनं खूप मोठा जोक झाला. MH47 BC. MH47 BC. आणि ह्याच्या गाडीच्या आणि ह्याचे पण लागले BC. हा बघा BC बघा. आपली गाडी इथे पार्क झालेली आहे आणि आपण फेरीमध्ये फायनली आलोय. आणि हे लोक व्हिडिओ काढताना, आपल्या हेमंत भाईला व्हिडिओ शूट करताना बघून शॉक होऊ नका. आणि हेमंतचा हेल्मेट सेम झाला. आणि आलो इथे वरती आणि आपली पब्लिक वर बसली आहे. पब्लिक इथे बसली आहे. ये कौन है बे? मुझे भूल गया. ये तुम्हारे बाजू वाला. आपली गाडी तिकडे लागली आहे पार्किंगला. आणि ते आपले ड्रायव्हर काका बसले. फायनली आपली जेटी आज फायनली आपली बोट निघाली.
आपण जयगड शेतीला आलेलो आहोत. फायनली आम्ही लोक जयगडला आलेलो आहे आणि हेमंतने आपला कॅमेरा सेट केला आहे. आणि हे बघा आपण त्या साईडनं आलो आणि आता इकडे चाललो आहे जयगडच्या दिशेने. फायनली रत्नागिरीचा समुद्र किनारा आम्हाला दिसलाय आणि आपली पब्लिक पुढे चालते आणि आपण पाठून येतोय. हा जोश आपला पूर्ण राईड पर्यंत राहणार आहे आणि आपली लालपरी पण येते आणि एका साईडला आपला समुद्र आणि एका साईडला आपली लालपरी. चला रे पब्लिक. वाव काय व्ह्यू आहे आणि काय ब्लू पाणी आहे यार. निलशार पाणी. समुद्राचं असं निलशार पाणी कुठे बघितलंय काय? ते आपल्या रत्नागिरीमध्ये आहे. ओ हो कोस्टल राईड झाली आमची. कोस्टल राईड. आणि आपला मळाबाई गाडी चालवतोय. कचकचवतोय. हेल्मेट न घालता गाडी चालवतो पोरगा. आणि आपले हेमंतभाई इकडे व्हिडिओ चालू आहे. कंटिन्यू व्हिडिओ चालू. कंटिन्यू. हट्टेवाला हापूस आंबा आणि आपले बकचोदे. आवाज येतोय की ना माहित नाही तरी पण मी ओरडतोय आणि आपल्याला जोशात तेवढा आहे कारण बाजूला जो समुद्र आहे ना त्या समुद्राच्या लाटांनी माझ्यामध्ये जोश भरला. एक अलगच जोश भरलेला आहे आणि त्या जोश आणि त्याच उत्साहासोबत मी ड्राईव्ह करतोय आणि अशा ह्या सुंदर अशा रस्त्यावरती ड्राईव्ह करायची मजा येते. जो आनंद आहे तो काही अलगच आहे. मला व्यक्त करता येत नाही पण ज्या मजा येते. एकदम पैसा वसूल ट्रेप आणि गणपतीपुळे 11 किलोमीटर आणि पाठून आपला मळाबाई येतो आणि पुढे आपले इमानदारी आहे. ओंकार भाऊ चाललेले आहेत आणि आपल्या रोहितभाई पाटील आपल्या त्यामध्ये ते दिसत नाहीये त्यामुळे त्याला आपण व्हिडिओमध्ये घेऊ. आणि हा समुद्र तर बघा. बा 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 असा समुद्र. वाव. आणि महेशने मला ओव्हरटेक केलाय आणि व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी आहे आणि हा समुद्र. वाव 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 बघता. वाव अति सुंदर. मजा आली यार. मजा आली. एक नंबर मजा आली. मोठं ब्लॉगिंग मी करणार नव्हतो. माहीत नाही माझ्याकडे पण हा जो व्ह्यू आहे या व्ह्यूनी मला असं पागल करून टाकलं की मला मोठं ब्लॉगिंग करावी लागली आहे. आणि मी आपला कॅमेरा हेल्मेटला माउंट केला आणि अक्षरशः मोठं ब्लॉगिंग माझी चालू झालेली आहे आणि माझी एकदम बडबड आता का थांबत नाही. नुसते बडबड आणि नुसते बडबडच चालू राहणार आहे. माझा आवाज बसेल एवढं बडबडतो असं मला वाटतं कारण मी ओरडून बोलतो. ॲक्च्युली खूप जास्त जोरात ओरडतोय कारण माईक माझ्याकडे नसल्यामुळे मला ओरडून व्हिडिओ काढावी लागते. आणि आम्ही आता फायनली गणपती पुढे क्रॉस केला आहे. आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन येताना करणार आहे. आता आम्ही कोकण कोस्टल राईडची मजा घेतो. पण देवगली कशेली बीचच्या दिशेने आम्ही आपला प्रवास चालू केलेला आहे. अथांग नीला असा शार समुद्र आणि त्याच्या बाजूला आम्ही लोक गाडी चालवतो आहे. हा आनंद खूप अलगच आहे. मी शब्दामध्ये बोलू नाही शकत. खूप मजा येते आणि मी माईक पण नाही लावलाय. माईक न लावल्याचा मला खूप हे होतं काय बोलतो फील होत आहे. वाव. बघा फिशिंग करायला गेलेले पब्लिक. हा तो
पॉइंट आरे वारेचे पॉइंट एक एक पॉइंट यायला लागलेले आहेत. आरे वारे बीचच्या दिशेने जसं चाललो आहोत आपण. वाव काय व्ह्यू आहे. वाव हा व्ह्यू तर बघा किती सुंदर आहे. किती सुंदर असा समुद्र किनारा आहे. आणि थोडं सावधानीने आम्ही लोक गाड्या चालवतो आहे. कोणाला स्कुबा डायव्हिंग करायचे ना ते पण आपल्या रत्नागिरीमध्ये आहे. कोकणात फिरायची मजाच अलग आहे. निवांत सुख किती सुख आहे. किती मजा येते फिरायला कोकणामध्ये. या रस्त्यावरती मी गाडी चालवते. माझ्या बाजूला आहे नीला समुद्र. काय फिलिंग आहे माझी. वाव जाम मजा येते. जाम म्हणजे जाम मजा येते. खूप मजा येते. खूप खूप खूप. आणि फायनली आपण आरेवारेचा जो गेट म्हणतात त्या गेटला आलेलो. आणि ह्या गेटच्या बाहेर आपण जसं एंट्री मारतो या समोर बघा आरेवारे बीच आणि हा आरेवारे समुद्र किनारा आणि हा व्ह्यू. तो ज्या व्ह्यूसाठी मी कॅमेरा आता चालू केला ना तो हा व्ह्यू आहे तो आरेवारेचा. हा आहे आपला आरेवारे. या व्ह्यूसाठी किती लोक येतात. किती लोक. हाच तो व्ह्यू. जर आपण त्या गेटच्या बाहेर आलो की जो समोर दिसतो तो आरेवारे. आणि ते झीप लाईन जी आरेवारेला नवीन चालू करण्यात आली ती झीप लाईनचा पॉईंट आपल्याला तिकडे आहे. थोडं मजा करतात. समुद्रात उड्या मारतात. डुबक्या घेतात. आरेवारेला आरेवारे बीच स्टार्ट झाला आहे. मोस्ट आपली तर जे आरेवारे म्हणजे हा प्रॉपर आरेवारे नाही. प्रॉपर आरेवारे पुढे आहे. पण आपल्यासाठी हा म्हणजे ताजगी भाटी बीच नाव आहे या बीचचं. तिथे स्कुबा डायव्हिंग आणि होते. स्कुबा डायव्हिंग. वाव किती सुंदर आहे. माय गॉड अजून खूप लांब जायचं. आणि आपण रिॲक्शनसाठी कॅमेरा चालू केला. आमची रत्नागिरी खड्डेवाली रत्नागिरी. जय श्रीराम. आणि मी आलो कशेली बीचच्या साईडला देवगली बीचला. आणि थोडं इथे हा पॉईंट बघून थांबलो. आणि तुम्ही बघू शकता असा अथांग नीला असा शार समुद्र. आणि समुद्राच्या समोर मी आहे. ही फिलिंगच अलग आहे. वाव. आणि आता आम्ही इथून निघतोय पटपट कारण आपल्याला देवगली बीचवर जायचं आहे. हे देवगली बीचला जायचं आहे. तिकडे फोटो काढा भाऊ. चला आपण देवगली बीचला आलेलो आहे फायनली. 2-3 तासाची ड्राईव्ह करून. गाडी या लोकांनी कुठे लावली अरे. या लोकांनी गाड्या कुठे लावल्या. पुढे पुढे गाडी लावायला जागा आहे का. अरे 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 मला पण इकडे गाड्या लावल्या नाही.
आहेत कुठे मग हे लोक आलेच नाहीत का आलेच नाहीत ओमकार काय बोलू का हे लोक ड्राईव्ह करून पोचलो